मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाताविरोधात पोलीस अधीक्षकांना निवेदन. स्टिंग ऑपरेशन करूनही कारवाई नाही. मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातांनी मुलींच्या वसतिगृहातील गैरकारभाराबाबत 2016 मध्ये स्टिंग ऑपरेशन केले होते. त्याचे फोटो त्यांनी सर्वत्र व्हायरल केले. शिवाय दोषींच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणातील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मिरजेच्या आधार महिला विकास संस्थेतर्फे मिरजेच्या महिला विकास संस्थेतर्फे पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत अधीक्षक शर्मा यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट प्रवीणा हेटकाळे यांनी आवाज मीडियाशी बोलताना दिली. अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुलींच्या वसतिगृहात 21 डिसेंबर 2016 मध्ये अधिष्ठाता डॉक्टर सापळे यांनी पहाटे स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यावेळी त्यांना वसतिगृहात अनुचित प्रकार निदर्शनास आले होते, मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. शिवाय तेथील फोटो व्हायरल केले. वसतिगृहातील अनुचित प्रकाराबाबत वरिष्ठांना किंवा पोलिसांना का कळवले नाही असा प्रश्नही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. तसेच अधिष्ठातांनी फोटो व्हायरल केल्याप्रकरणी त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 12/2016 रोजी मिरज शासकीय महाविद्यालय इथं चे अधिष्ठा पल्लवी सापळे यांनी पहाटे लेडीज हॉस्टेलमध्ये मुलींच्या वसतिगृहामध्ये शासकीय वसतिगृह आहे कॅम्पसमध्ये तिथं रेड घातली आणि तिला काही मुलं अत्यावस्थेत मुलं आणि मुली अत्यावस्थेत आढळून आल्या आणि तिथं दारूच्या बॉटल्स वगैरे बरेच प्रकार तिथं होतं आणि तिनं त्याचे फोटोज काढल्यानंतर त्यांच्यावर कारवाई न करता ते फोटो जे आहे ते व्हॉट्सअपवरती बरेच लोकांना शेअर केले ते म्हणजे व्हायरल केलं त्याच्यात आणि ते फोटोज म्हणजे अत्यावस्थेमध्ये किंवा दारूच्या बॉटल ग्लासेस वगैरे अनेक जे नशेले पदार्थ होते त्याचे फोटो काढून व्हायरल केले आणि त्यानंतर व्हायरल झाल्यानंतर जे त्यामधले पीडित आहेत त्यांनी 1 वर्ष झालं SP ऑफिसमध्ये येऊन तक्रार द्यायचं बघतात. पहिलं स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गेले की असं घटना घडलेली तर त्याच्यावरती दखल घेतली नाही. मागच्या SP साहेबांनी सुद्धा दखल घेतली नाही. त्यानंतर 1 महिन्यापासून काही मुली माझ्याकडे आल्या आणि म्हणले की हे सरेआम दारू पिऊन असं प्रकार चाललेला आहे आणि आम्हाला ह्या जे बाहेरून मुलं येतात त्याचा आम्हाला धोका निर्माण झालेला आहे आणि नाव थोडंसं गोपनीय ठेवावं. त्यानंतर मी एक महिन्यापूर्वी आणि कंप्लेंट होतं रुपेश शिंदे डॉक्टर रुपेश शिंदे त्यांच्या की असा प्रकार जो घडा लागला आहे त्यामुळे ज्या मुलींचं कन्सेंट आहे ह्या मॅडमना माहीत आहेत पण तरी त्यांच्यावर ॲक्शन नव्हता पण बाकीच्या मुलींना आता त्रास व्हायला लागला आहे. सरेआम तिथं मुलांचं वावर आहे, रात्री जातात गर्ल्स हॉस्टेलमध्ये मुलं आढळून यायला लागलेत आणि हे पोलिसांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे होती. जर एखादी दुर्घटना तिथं दुसऱ्या मुलींबरोबर होऊ नये ह्याची दक्षता म्हणून आणि जे माझ्याकडे कंप्लेंट्स आलेले आहेत जे गोपनीय स्वरूपाचे मी एक महिला आहे त्यांना माझ्यावर विश्वास होता आणि त्यांना तो त्रास व्हायला लागला आहे आणि महिला वसतिगृहामध्ये हा प्रकरण चाललेला आहे परंतु त्यातली ती अधिष्ठा पल्लवी सापळे आहेत त्यांनी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून राजकीय प्रेशर आणून प्रकरण दबवायचं प्रयत्न करत आलेले आहेत आत्तापर्यंत. तरी आज आम्ही साहेबांना विनंती केली की तिच्यावरती गुन्हा दाखल करावा. साहेबांनी सगळं आमचं ऐकून घेतलेलं आहे आणि 4 दिवसात त्याचं सायबरकडे देऊन त्याची एन्क्वायरी करून योग्य तो न्याय देतो म्हणून असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे.